काय वेदासी नाही ठावे. तुका म्हणे सत्ता ज्याची काळाची माथा, कारणे ना त्यांचे नाव काय वेदासी नाही ठावे. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. भजे वज्रकमण्डनं समस्त पापखण्डनं स्वभक्त चित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं. सुपेच गुच्छमस्तकं सुनाद वेणुहस्तकं अनङ्गगरसागरं नमामि कृष्णनागरं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुधाभं जगन्निहितपानि मण्डन मण्डलानां. तरुण तुलसीमाला कंजरं कंजनेत्रं सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. यैव पांडुरंगे नेई सांभाळोनी. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद मिशमालंदे वल्लभं ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्ष्यमेकं नित्यमलमचनं सर्वादि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे. ते नमस्कारोनी आता आता हृदय आपुले चौफाळून या भले वरे बैसो पावले श्री गुरूंची. ते नमस्कारोनी आता मनोनिदान ते गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे. जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषते मधुर्दय सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरो. मनोन विशेषात्यादरो विवेकावरी. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे. सेवे लागी सेवक झालो
वेदाशी न ऐठावे प्रस्तुत आणि प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदने श्रीमंत देव निवासी श्री संत तुकोबर यांच्या तुकोपनिषदातील 4 चरणाचा भगवान परमात्म्याच्या नामाचा अनन्य साधारण महत्व सांगणारा अभंग सेवे करता निवडलेला आहे. विठाला अभंग जगद्गुरु तुकोबर याचा असून अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे. या अभंगाद्वारे जगद्गुरु श्री संत तुकोबर या तुम्हा म्हणतात नरदेहातील आलेल्या जीवाला या भवसिंधूतून या भवसागरातून किंवा या जन्म मरणाच्या दुःखातून तरुण नेण्यासाठी अनेक ग्रंथांनी अनेक शास्त्रांनी अनेक पंथांनी व नानाविध संतांनी नाना प्रकारचे मार्ग तुमच्या आमच्या समोर मांडलेले. मात्र त्या ठिकाणी सगळ्या मार्गाचं मार्गक्रमण करत असता त्या ठिकाणी या घोर अशा कलीच्या काळामध्ये अल्पाशयाच्या आयुष्यातील जीवाला तात्काळ त्या मोक्षापर्यंत पोहोचणार साधन जर काय असेल तर ते भक्ती साधन आहे. आणि त्या भक्ती मार्गातील उत्तमाउत्तम साधन आणि सोपं साधन जर काय असेल तर ते नाम आहे. मग जे नाम तुम्हाला आम्हाला घ्यायचंय महाराज, जोपर्यंत त्या नामाचं महात्म्य किंवा नामाचा अर्थ आम्हाला कळणार नाही तोपर्यंत त्याचा अर्थाविन पोथी वाचून काय नाथबाबांनी म्हणावं तसं होऊ नये. म्हणून त्या भगवान परमात्म्याच्या नामाचा अर्थ सांगत असताना महाराज म्हणतात की त्या भगवान परमात्म्याचं नाम इतकं महत्वाचं आहे की जो विचा ठोबा करतो महाराज, विचा जो ठोबा करतो त्याचं नाव विठोबा आहे. एवढंच नाही, केवळ विचा ठोबा करतो म्हणून त्याला विठोबा म्हणू नका. तर महाराज म्हणतात त्या ठिकाणी त्याचं नाव घेणारा महाराज इतकं मोठं नाव आहे की त्याचं नाव घेता घेता महाराज त्या ठिकाणी सगळ्या पृथ्वीचा भार ज्या शेष परमात्म्यानं त्या ठिकाणी धारण केलेला आहे. जर शेष परमात्मा तो धारण करत असेल तर का रे नेना त्याचे नाव, आपण ते नाव का घेत नाही. एवढंच नाही, महाराज त्या संपूर्ण जगावर ज्या काळाची सत्ता आहे त्या काळावर ज्याची सत्ता आहे तो विठोबा आहे. एवढं महत्वपूर्ण जर नाव असेल तर का रे नेना त्याचे नाव. एवढंच नाही महाराज म्हणतात काय वेदाशी नाही ठावे असा या अभंगाचा सरळ सरळ शब्दार्थ आहे. विठ्ठल अभंगाचा सरळ सरळ भावार्थ तुमच्या स्वरमांडला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी महत्वाचा पर्याय द्यायचा होता आपल्या पवित्र खरे यांच्या त्या ठिकाणी विशेष अशा सहकार्याने गेल्या अनेक वर्षापासून चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह तथा वारकरी संप्रदायाच्या आचार प्रणालीनुसार सकाळी काकडा भजन, विष्णू सहस्रनाम, ग्रंथारात, ज्ञानेश्वरी पारायण आणि ज्यांचा जन्म शताब्दी सोहळा महाराज त्या ठिकाणी मृत्यू लोकावर नाही तर तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, ज्यांचा जन्म सोहळा या मृत्यू लोकावर नाही महाराज तिन्ही लोकांमध्ये गाजतोय. अशा त्या ठिकाणी गुरुनाम गुरु वैकुंठवासी श्रीराम महाराज यांच्या त्या ठिकाणी महाराज शताब्दी निमित्तानं त्यांचं चरित्र त्या ठिकाणी सांगण्याचं काम या ठिकाणी गेल्या कालपासून सुरू झालेलं आहे. आणि त्या ठिकाणी अशा उत्सवातील महाराजच्या दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा भगवंताच्या कृपेनं त्या ठिकाणी परम आदरणीय गुरुनाम गुरु त्या ठिकाणी भानदास बाबा यांच्या करूया माझ्या वाट्यावर आलेली सेवा. विठ्ठल सुंदर असे योग आहे या ठिकाणी संतांचं चरित्र आपण श्रवण करता. खरं तर संतांचं चरित्र काय श्रवण करावं याचा विचार जर केला तर मायबाप लक्षात देऊ का त्या ठिकाणी तुम्ही आम्ही नरदेहाला आल्याच्या नंतर महाराज या नरदेहातील आलेल्या प्रत्येक जीवाचं एक यथोचित काय तर कर्तव्य. मग हे नरदेह कुणी कुणी धारण केला याचा विचार जर केला महाराज हा नरदेह सर्वप्रथम त्या भगवान परमात्मा धारण केला त्याला देव आपण म्हणतो. महाराज दुसरा संतांनी केला आणि तिसरा आपण केला. तिघांनी नर शरीर धारण करत असताना प्रत्येक नर शरीर धारण करण्यामागचं काहीतरी एक कारण आहे. अगदी इतरत्र न वळता सरळ सरळ आपण आपल्या दिशेने चालू. महाराज भगवान परमात्मा अरूप होते ते रूपाशयले जीव शिव नाम पावले रे. निर्गुण निराकार परमात्मा सगुण साकार झाला. याचं होण्याचं कारण याचं प्रयोजन जर काय असेल तर गीता सांगते यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत परित्राणाय साधूनाम विनाशायचे दुष्कृतम. ज्ञानोबर आमच्या स्वधर्माचे चाडे कोडे अधर्माशी शिग चढे ते तुझा अवतार धन्य लागे गडे आमचे साकडे फेडावया दैत्याची कुळे नाशी साधूचा मानु दिवशी धर्माशी नित्य शेषभरी तुकोवर आमता हे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायण
नारायण अवतार नामदेव रामता धर्म रक्षा वयासाठी करणे अटी आम्हाशी रामायण सांगतो जब जब होय धर्म की हानी ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी होते अरे असुरांचा प्रादुर्भाव वाढतो आणि साधूचं रक्षण दुष्टाचा सहार या तीन कामा करता जो आकाराला येतो त्याला देव म्हणता विठ्ठल दुसरा वर्ग या मृत्यू लोकांवर झाला त्या ठिकाणी जो स्वेच्छा प्रारब्धानं त्या ठिकाणी काहीतरी आलेला आहे महाराज त्यांचं नाव आहे संत संत या मृत्यू लोकांवर आल्यानंतर नेमकं करतात काय महाराज तुम्ही आम्ही ज्या संसारामध्ये अगदी अनादी कालापासून गुंतलेला नाही महाराज म्हणता या संसारातून सुटण्याचा ज्यांनी आतापर्यंत प्रयत्न केलेला आहे महाराज तेवढे त्या ठिकाणी गुंतलेले मग संसार आणि परमार्थ या दोन्हीची सांगड घालून महाराज दोन्ही गोष्टी एकत्रित करून दोन्ही सफल करण्याकरता जे मृत्यू लोकावर आले त्यांना संत असं म्हणतात संत या मृत्यू लोकावर आले मग आणि तिसरा तुमचा माझा नंबर लागला आम्ही नर द्यायला आलो या नर द्यायला आल्याच्या नंतर तुमचं माझं पहिलं कर्तव्य जर का असेल तर सुभाषितकार सांगता शत विहाय भोक्तव्यम सहस्त्रम स्नानम आचरेत लक्ष विहाय दातव्यम कोटीम त्यक्त्वा हरिम म्हणजे माणूस म्हणून जन्माला आला ना 100 कामे सोडून भोजन केलं पाहिजे 1000 कामे सोडून स्नान करावं लाखो कामे सोडून दान करावं आणि कोट्यावधी कामं सोडून भगवंताची प्राप्ती करावी विठ्ठल त्या भगवान परमात्म्याला प्राप्त करण्याकरता महाराज त्या ठिकाणी वेदांचा शास्त्राचा विचार जर केला तर या सगळ्यांनी त्या ठिकाणी सरळ सरळ मत मांडले जर या नरद्याला तुम्ही आला असाल तर सगळ्यात पहिलं काम काय करा तर त्या ठिकाणी भगवान परमात्मा आपलासा करा परंतु संत मायबापाचे तुमच्या माझ्यावर उपकार आहे त्यांनी देव आपलासा करण्याच्या अगोदर एक सूचना तुम्हाला दिली सांगितलं तुम्ही देव आपलासा करायच्या भानगडीत नंतर पडा अगोदर काय करा महाराज म्हणतात सुखे करावा संसार सुखे करावा संसार साधावे दोन्ही वार साधावे दोन्ही वार दया क्षमा घर सोडवित येतील संसार आमचे गुरुवर्य वैकुंठवासी ढवळे बाबाचे वाक्य होतं बाबा म्हणायचे त्या ठिकाणी अरे ज्याला संसार करता येत नाही त्याच्या बापाकडून परमार्थ होणार ज्याला परमार्थ जर करायचं असेल तर आधी संसार करावा लागेल मग तो संसार करण्याकरता आणि त्याच्या पुढचं वाक्य सांगेल महाराज तुमचा माझा संसार आणि परमार्थ दोन्ही फलीभूत होण्याकरता संत आणि संतांच्या चरित्राची नितांत गरज आहे किती गरज आहे एक सोपं उदाहरण सांगतो लक्ष येतील काय झालं एकदा एका देशाचा राजा शिकारीसाठी वनामध्ये गेला आता राजा वनामध्ये जाणं याचा अर्थ काय हो राजा चाले तेथे वैभव सांगायचं जिथं राजा आहे तिथं प्रधान आहे जिथं राजा प्रधान आहे तिथं त्याचं सैन्य आहे तिन्ही वनामध्ये गेले दुर्दैवानं शिकार तर मिळालीच नाही परंतु सगळ्यांची चुकाचूक झाली सैन्य एका दिशेला गेलं प्रधान एका दिशेला गेला राजा एका दिशेला गेला ओरडा ओरड केली कुणाचा आवाज कुणापर्यंत यायला त्या ठिकाणी काही शक्य नाही शेवटी काय करावं मग तिघांनी विचार केला आता या जंगलात भटकत राहिल्यापेक्षा आपण सरळ राजवाड्याच्या दिशेने निघून जावं कारण सूर्य अस्तमानाला जात आहे आता दिवस मावळतोय म्हणून आपण राजवाड्याच्या दिशेने निघून जावं आणि सैन्य महाराज त्या वनातून सर्वप्रथम बाहेर पडलं सैन्य वनातून बाहेर पडत असताना महाराज सुंदर वडाचं झाड होतं आणि त्या वडाच्या झाडाखाली ओठ्यावर जसे आता पाय लांबून बसले होते ना असा पाय लांबून एक त्या ठिकाणी आंधळा मनुष्य बसला होता आंधळा मनुष्य बसला होता हे शिपाई त्या रस्त्याने चालले आणि जात असताना त्या शिपायाने त्या आंधळ्याकडे पाहिलं आवाज दिला ए आंधळ्या त्यानं लगेच कान टोकारले काय जी म्हटलं विचारलं काय हो बाबा सांगितलं अरे आमचे काही माणसं चुकले इथून जाताना तुला दिसलेत का कोणाला विचारलं
त्या आंधळ्याला विचारलं, आंधळ्यानं कपाळावर हात मारला, सांगितला, हो माय बाप, मी जन्मजात आंधळा आहे, मला आलेलं गेलेलं कोणी त्या ठिकाणी दिसत नाही. महाराज शिपाई निघून गेले, शिपाई निघून गेले आणि त्या ठिकाणी प्रधान आला. जसा प्रधान आला, बुडत्याला काडीचा धार, त्या नियमानुसार त्यानं आंधळे बाबाला पाहिलं, जवळ गेला, विचारलं, हो आंधळे बाबा, आमचे काही माणसं चुकलेत, इथून जाताना तुम्हाला दिसलेत का? पहिला म्हणत होता आंधळ्या, दुसरा म्हटला, हो आंधळे बाबा, आमचे काही माणसं चुकलेत, इथून जाताना दिसले का? त्यानं पुन्हा कपाळ हात लावला, सांगितलं, अरे बाबा, मी जन्मजात आंधळा आहे, परंतु जर डाव्या हातानं 10 मिनिट जर तू वेगानं चालत गेला तर 100% तुमची भेट होऊ शकते. प्रधानही निघून गेला आणि महाराज त्या ठिकाणी राजा येतो. शेवटी राजा आला, राजानं आंधळे बाबाला पाहिलं, जवळ गेला, वयस्कर व्यक्ती आहे, दोन्ही वेळानं आंधळे म्हणून गेल्या गेल्या वयस्कर आहे म्हणून पायावर डोकं ठेवलं, नमस्कार केला आणि सहज विचारला, आंधळे बाबा, तब्येत व्यवस्थित आहे? सांगितलं, व्यवस्थित आहे. जेवणाची अडचण? काहीच अडचण नाही, म्हणजे सप्त्यामागे सप्ते सुरू आहे, काहीच अडचण नाही. आणि यावर्षी तर श्रीराम महाराजांची जन्म शताब्दी महोत्सव असल्यामुळं असं गाव नाही की जिथं सप्ताह होणार नाही, सप्त्यामागे सप्ते, काहीच अडचण नाही. आणि मग हळूच विचारला, ओ बाबा, आमचे काही माणसं चुकलेत, हो, इथून जाताना तुम्हाला जाणवलेत का? काय विचारलं, तुम्हाला जाणवलेत का? लगेच त्या आंधळे बाबा सांगितलं, हो बाबा, या ठिकाणी सर्वप्रथम शिपाई गेले, त्यानंतर प्रधान गेला, आणि हे राजा, जर तो 20 मिनिट वेगानं चालत गेला तर 100% तुमची भेट होऊ शकते. तुमच्या माझ्यासारखा असता कदाचित निघूनही गेला असता. पण राजाने विचार केला, हा तर जन्मजात आंधळा आहे, मग जर जन्मजात आंधळा असेल, समोर गेलेले शिपाई होते, त्यानंतर गेलेला प्रधान होता, आणि मी राजा आहे हे यानं ओळखलं तरी कसं? विठ्ठल कारण जगामध्ये अनेक प्रकारचे आंधळे, काही केलेले आंधळे, काही झालेले आंधळे, आणि काही महाराज त्या ठिकाणी सहज आंधळे. केलेले आंधळे कशाला म्हणतात? मालकानं केवढी मोठी चूक जरी केली आणि नोकराच्या लक्षात जरी आली तरी नोकरानं ती चूक म्हणायची नाही, हा मालकानं केलेला आंधळा आहे. त्या ठिकाणी दुसरा आंधळा कशाला म्हणावं? महाराज डोळे असतात, डोळे असून देखील तो आंधळा आहे. आपण सहज जेवायला बसलेलं असावं आणि एखाद्या व्यक्ती समोरून जावं आणि विचारावं, हो जेवण चाललं का? दिसतंय त्याला, त्याला दिसतंय जेवण करतोय तरी सुद्धा विचारतो, हा त्या ठिकाणी झालेला आंधळा आहे, डोळे असून आंधळा आहे. आणि तिसरे आंधळे ते सहज आंधळे. सहज मी आंधळा गा, निज निराकार पंथे, वृत्ती हे निवृत्त झाली, जन न दिशेत येते, सुखे मी निजलो गा, शून्य सारोन तेथे. महाराज त्यांना सगळं, महाराज वेदशास्त्र ग्रंथ पंत सांगताय जग आहे, पण त्यांना जग न दिसता त्यांना देव दिसतं. हे सहज आंधळे. आणि काही मात्र खानदानी आंधळे, म्हणजे जन्मजात त्या ठिकाणी आंधळे. हा यातला कोणता आहे? पाहिलं तर हा ओरिजिनल आंधळा आहे. पण प्रश्न पडला, हा जर ओरिजिनल आंधळा आहे, समोर गेलेले शिपाई होते, त्यानंतर गेला मी प्रधान होता आणि मी राजा आहे, हे यानं ओळखलं तरी कसं? विचारलं सहज, सांगितलं, बाबा कसं ओळखलं? मग त्यानं सांगितलं, काही नाही म्हणे, आमच्या गावात शेजारी गजानन महाराजांचं एक मठ आहे, आणि त्या मठावर दरवर्षी विठ्ठल रुक्मिणीची प्राण प्रतिष्ठा झाली तेव्हापासून सप्ताह असतो, आणि दरवर्षी सप्ताहाच्या निमित्तानं महाराज ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण होतं, कधी गाथा भजन होतं. आता मला 2 डोळ्यांना आंधळा आहे, परंतु मी त्या सप्ताहामध्ये एका खांबाला टेकून बसलेलो असतो, आणि एक दिवस तिथं बसलेले असताना माझ्या ज्ञानेश्वर ज्ञानोबरायच्या ज्ञानेश्वरीची ज्ञानोबरायच्या मुखातून एक ओवी समोर गेली, आणि ती माझ्या पक्क्या डोक्यात बसली. ज्ञानोबराय म्हणता, माणूस दानी जे बोले. माणूस कोण आहे हा कसा ओळखायचा? तर तो बोलण्यावरून ओळखायचा. हे झाड दानी जे बोले, हे झाड कसं आहे हे कशा ओळखायचं? फुलावरून. ज्या वेळेला मला पहिल्याने विचारलं, ए आंधळ्या, मी तेव्हाच ओळखलंय शिपाईच व्हायच्या लायकीचे. कारण ज्ञानोबरायची भाषा आहे, हे ओळखायची ज्ञानोबरायांनी मला कळा दिली. तुम्ही पहा, कुठल्याही शाळेत जा, हायस्कूल मध्ये जा, महाराज तिथला प्राचार्य हेडमास्तर अजिबात आरे कार्य करणार नाही, पण शिपाई धड बोलणार नाही. तुम्ही पोलीस स्टेशनला जा, तिथला महाराज तो फौजदार कधी आरे कार्य करणार नाही, पण होमगार्ड सरळ बोलणार नाही. ग्रामपंचायत मध्ये जा, सरपंच आरे कार्य करणार नाही, पण शिपाई धड
बोलणार नाही. माणूस जाणीचे बोले महाराज त्याच्या ज्ञानोबर आहे. त्या ओवीनं आम्हाला माणसं ओळखायची कला दिली. राजानं पाहिलं आंधळ जरा भारी दिसतंय, आंधळ हुशार दिसतंय, आणि असं आंधळ महाराज त्या ठिकाणी अशा जंगलात पडल्यापेक्षा या आंधळा राजवाड्यात ठेवला पाहिजे. विचारलं आंधळे बाबा चालता राजवाड्यात, तुमची सगळी व्यवस्था आता जबाबदारी मी स्वीकारतो. आंधळ्याने सांगितलं बा आम्हाला काय, या सप्त्यावर नाही तर त्या सप्त्यावर दुसरा आम्हाला आधार काय. महाराज त्याला घेतलं राजवाड्यात, आणलं सुंदर एक VIP रूम, 2 नोकर त्या आंधळे बाबाच्या ताब्यात त्या ठिकाणी दिले. आणि गंमत अशी झाली, एक दिवस एक घोड्याचा व्यापारी महाराज 2 घोडे घेऊन राजवाड्यात आला. बर घोडे असे होते महाराज, अगदी शुद्ध मराठी सांगायचं झालं तर सेम टू सेम, अगदी दोन्ही सारखे. म्हणजे त्यांची उंची, लांबी, रुंदी, जाडी, रंग, कान, डोळे, शिंग सगळे सारखे, काही बदल नाही. राजानं पाहिलं काय चमत्कार आहे. कारण या जगाची उत्पत्तीचा विचार जर केला तर ही जगाची उत्पत्ती अष्टधा धातूपासून निर्माण केली. महाराज निर्मिती करणाऱ्यानं सगळ्यांकरता मटेरियल एकच वापरलं, परंतु सगळ्या मशीन सारख्या केल्या नाही. विठ्ठल या मशीनचं सोडा, मी तर म्हणेल हातावरच्या बोटावरच्या रेषा सुद्धा अजिबात सारख्या ठेवल्या नाही. आणि जर रेषा सारख्या असत्या तर याच्या लाडक्या बहिणीचा पगार कधीच गेला असता. बोटावरच्या रेखा जर सारख्या असत्या कधीच गेल्या असता. ही जगाच्या भगवंताची कमाल आहे. महाराज त्या ठिकाणी सारखे नाही पण सारखे घोडे, चांगला जोड आहे. आणि सहज विचारला आंधळे बाबा, ओ व्यापारी वा काय किंमत आहे घोड्याची, द्यायचेत का. सांगितलं हो द्यायचे. काय किंमत आहे. सांगितलं 4 लाख रुपये किंमत आहे. एका घोड्याची 2 लाख रुपये किंमत आहे. आणि मग राजाने सांगितलं ठीक आहे मी लगेच घोडे घेतो, पण एकदा आमच्या पारख्याला दाखवू द्या. कोण पारखी. आंधळे बाबा. त्या आंधळे बाबाला एकदा घोडा दाखवू द्या. महाराज रात्री राजवाड्यात गेला, आंधळे बाबाला घेऊन आला. सांगितलं आंधळे बाबा 2 घोडे आहेत, मी घेऊ का. सांगितलं मला त्या 2 घोड्याच्या मध्ये उभा कर. आणि 2 घोडे 2 बाजूनं, मध्ये आंधळा उभा केला. आंधळ्याने दोन्ही हात वर केले आणि लगेच सांगितलं राजा हा डाव्या हातचा घोडा घे, पण उजव्या हातचा घेऊ नको. महाराज डाव्या हातचा घे आणि उजव्या हातचा घेऊ नको म्हटल्याबरोबर राजापेक्षा घोड्याचा व्यापारी आश्चर्यचकित झाला. का त्याला माहित होतं हा घोडा 1 नंबर आहे आणि हा 2 नंबरचा घोडा आहे. त्यानं सांगितलं राजेसाहेब घोडा फुकटा सोडतो, घोडा पैसे अजिबात घेणार नाही, पण मला विचारू दे एकदा आंधळे बाबाला की हो आंधळे बाबा हा घोडा चांगला आहे आणि हा घोडा हलका आहे, हे तुम्ही ओळखलं तरी कसं. त्यावेळेला त्या आंधळे बाबांना विचारलं आणि बाबा सांगायला सुरुवात केला. काय सांगायचं राजा. अरे मी तू सांगितलं आमच्या गजानन महाराज मठावर दरवर्षी कार्यक्रम असतो. त्या कार्यक्रमात कधी ज्ञानेश्वरी पारायण होतं, कधी गाथा भजन होतं, कधी कीर्तन होतं. सगळ्या कार्यक्रमाला मी जेवायला हजर नसतो, पण सगळ्या कार्यक्रमाला हजर असतो. आणि त्या कार्यक्रम ऐकत असताना एक दिवस तुकोबरायच्या गाथ्यातील एक प्रमाण माझ्या कानावर आलं आणि त्या प्रमाणानं घोडा कसा ओळखायचा हे आम्हाला शिकवलं. गोड प्रमाण आहे. तेजा येशारथी तटा भोगावरी घेती, तटा भोगावरी घेती, तटा भोगावरी घेती. इशारा केला की ज्याला कळतो त्याला तेजा म्हणतात, आणि ज्याला मारूनही चालत त्याला सहज भाषा शिकवली. अहो मी तर म्हणेल ज्याला बैल जरी विकत घ्यायचे असले, बैल आहे इकडं, बैल आहेत का तुमच्या इल्यात. 2 पायाचे का 4. हा 2 पायाचे बरं का, नाही 4 पायाचे. 4 पायाचा बैल ज्याला विकत घ्यायचा असेल आणि जर त्याला वाटत असेल मी त्या ठिकाणी बैलात फसू नये, बस तुकोबरायचा गाथा काढा, गाथ्याचं दर्शन करा आणि हा अभंग वाचा आणि बाजाराचा. तुकोबराय सांगता बैलात फसणार नाही, बैलात तुम्ही फसणार नाही. का इशारा केला ज्याला कळतो. जुने जे लोक होते ना त्या ठिकाणी ते म्हणायचे बैल बाजारात जात असताना त्या ठिकाणी कदाचित भाकरी नेऊ नये, कदाचित पुराणही नेऊ नये, पुराण नेऊ नये, दोरही नेऊ नये, पण वस्त्रगाळ माती नेली पाहिजे.
काय नेली पाहिजे? वस्त्रगाळ. माती वस्त्रानं गाळ करून माती न्यायची. कशा करता? बस बाजारात गेलं ती माती बैलाच्या पाठीवर टाकली, बैलानं अंग थरथरवलं की समजून चालायचा हा तेज आहे, आणि जर तसाच राहिला तर समजून चालायचा बश आहे. हा अवताला चालणारा बैल नाही. राजानं विचार केला, बाप रे बाप, काय आंधळा हुशार आहे. प्रधानजी, आज आंधळे बाबानं माझे 2 लाख रुपये वाचवले. मग हा आंधळा 50 वर्ष एक्स्ट्रा जगला पाहिजे. किती वर्ष? 50 वर्ष जगला पाहिजे. मग या आंधळ्याच्या जेवणामध्ये आजपासून 2 ग्लास दूध वाढवा. 2 ग्लास दूध वाढवायचं सांगितलं. ठीक आहे महाराज. तो व्यापारी निघून गेला. आता राज दरबार असतो. लगेच दुसरा व्यापारी आला. त्यानं काय आणलं होतं? हिरे आणले. हिरे आणले. राजाला हिरे दाखव. राजे साहेब हिरे घेणार? सांगितलं हो. किती हिरे आहेत? 6 हिरे आहेत. काय किंमत आहे? एका हिऱ्याची 3 लाख रुपये, 6 हिऱ्याची 18 लाख रुपये किंमत आहे. सांगितलं हिरे घेतो, पण एकदा मला हिरे दाखवू द्या. कुणाला? तुम्ही आंधळ्याच म्हणले का? आंधळे बाबाला. त्या ठिकाणी आंधळे बाबाला हे दाखवू द्या. लगेच आंधळे बाबाला बोला सांगितलं, बाबा 6 हिरे घेऊ का? सांगितलं, आणि इकडे माझ्या हातात हिरे. असे हिरे हातात घेतले. हातपाठी मग हात केला. काय ओम क्लीम धीम भट स्वाहा काय मंत्र म्हणायचा तो म्हटला, आणि लगेच सांगितलं, ओ राजा, या 6 हिऱ्यामध्ये 4 खरे आहेत आणि 2 खोटे. देत 2 खोटे. राजानं तलवार हातामध्ये घेतली. विचारलं, करे खरं सांग? त्याने सांगितलं, हो मालक, माफ करा राजे साहेब, खरंच या हिऱ्यामध्ये 4 खरे आहेत आणि 2 खोटे. आणि मग विचारलं, आंधळे बाबा तुम्ही ओळखलं कसं? मग त्यांनी सांगितलं, राजा त्यात काय अवघड रे, आमच्या तुकोबऱ्याने हिऱ्याचा व्यापार करायचा असेल, जसा घोड्याचा बैलाचा व्यापार करताना सांगितलं, तसा हिराचा वापर करायचा असेल तर हिरा कसा ओळखायचं सांगितलं. काय सांगितलं? हिरा ठेविता ऐराणी, हिरा ठेविता ऐराणी, हिरा ठेविता ऐराणी, हिरा ठेविता ऐरणीवर घनानं फुटत नाही, तो नखानं फुटला तेव्हाच मी ओळखलं 2 कसे खोटे. आणि पुन्हा या हिऱ्याची जादू सांगतो. एकदा का हिरा ऐरणीवर ठोकत असताना घनानं वार केला तर तो ऐरणी किंवा घना शिरतो, आणि एकदा शिरला की त्या ठिकाणी जेसीबीनं ओढून पाहिला तरी निघत, कशाने ओढा निघत नाही. पण त्या हिऱ्याची जादू सांगतो. महाराज त्या हिऱ्यानं एकदा का हिरकणी पाहिली की तो राहत नाही. असे कित्येक हिरे हिरकण्या पाहिल्या आणि ऐरणीतून बाहेर आले. हिऱ्याबद्दल बोलतो, तुम्ही वेगळा अर्थ नका करू. असे कित्येक हिरे. महाराज जो शाळेतून आल्यावर मायच्या शिवाय बापाशिवाय कोणाला विचारत नव्हता. लग्न झालं की दुसऱ्या दिवशी त्यानं हिरकणी पाहिली की माय नावाच्या ऐरणीतून बाहेर आणि बाप नावाच्या घनातून सुद्धा बाहेर जातो. असा तनक हिरा महाराज नखानं कुरतडला तेव्हाच ओळखलं खोटे. राजानं ओळखलं, बाप रे बाप, आज आंधळे बाबानं माझे 6 लाख रुपये वाचवले. किती? 6 लाख वाचवले. प्रधानजी, आंधळा 100 वर्ष जगला पाहिजे. मग आजपासून आंधळ्याच्या जेवणामध्ये 2 चमचे तूप वाढवा. काय वाढवा? तूप वाढवा. सांगा राजाला काय, मारा प्रधानाला जसं म्हणेल तसं तूप वाढलं. आणि तो व्यापारी गेला आणि तिसरा व्यापारी आला. जसा व्यापारी आला ना आवाज दिला, राजे साहेब मोहरा घेणार. मोहरा
मुकुटाला शोभून दिसेल. सांगितलं मोहरा आहे का? हो, पाहू दे मोहरा. राजानं मोहरा पाला, चमचम चमचम करायचा. सांगितलं घेतो ना, परंतु एकदा हा मोहरा दाखवू दे आम्हाला. कुणाला? आंधळे बाबाला. सांगितलं बाबा हा मोहरा घेऊ का? सांगितलं मोहरा आहे का? हो. मग एक काम कर, दोऱ्याची रील आण. दोऱ्याची रील असते ना गुंडी, काय म्हणतात तिकडं रीलच ना, ती दोऱ्याची रील आण. ते भुट्टी पुरतं पेट्रोल आण आणि माचीची डबी आण. आता राजाला तिथं काय मारा ताबडतोब बांधलं. सांगितलं आता म्हणे त्या मोहऱ्याला हा दोरा पुरा गुंडाळ. पुरी रील त्या मोहऱ्याला गुंडाळली, ओत पेट्रोल त्याच्यावर आणि लाव काढी. महाराज राजाला काय पटकन त्या पेट्रोल ओतलं, काडी लावली. 5 मिनिटाचा काळ गेला आणि सहज विचारलं, हो राजेसाहेब दोरा कुठे आहे? कोण विचारते? आंधळे बाबा विचारतात, दोरा कुठे? आंधळ्यानं राजानं सांगितलं, ओ आंधळे बाबा रातची उतरली नाही का? पेट्रोल टाकून पेटवला, राहील का? जळून खाक झाला. सांगितलं जळाला का? हो. मग मोहरा खोटा. जर जळाला असेल तर मोहरा खोटा आहे. सांगितलं कशावरून? आमच्या तुकोबऱ्याने गात्यात सांगितलं, मोहरा तोची हरी मोहरा तोचे जेवणात 2 लाडू वाढवा. काय वाढवा? लाडू 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 बर का. कोणते लाडू? रव्याचे लाडू वारकऱ्याला राहतात. आम्हाला दिंडीत एका मावशीने लाडू केले. एका मावशीने लाडू केले. मी लाडू 3दा भीतील मारला पण नाही फुटला. शेवटी त्यानं त्या झोपेल म्हाताऱ्याचा टोंगळा फोडला पण लाडू नाही. वारकरीचे लाडू मारा, राजाच्या घरचे लाडू काजू बदामाचे. काय कार झाला हो? 2 ग्लास, 2 चमचे तूप आणि 2 लाडू. राजा विचारच करत होता. आंधळा भलताच हुशार दिसतो. मारा कशामुळे हुशार झाला आंधळा? फक्त संत आणि संत वाङ्मयामुळं. पण एकदा याची परीक्षा घ्यायची आणि सहज आंधळे बाबाला खोलीत गाठलं आणि राजानं विचारलं, आंधळे बाबा एक विचारू? सांगितलं एक काय 2 विचार. तुला काय विचार आहे ते विचारून घे म्हणे. 11:45 लोक. 11:45च्या नंतर मी काहीच बोलणार नाही. मग सांगा म्हणे आंधळे बाबा, मला माझा भविष्यकाळ सांगू नका, मला माझा चालू असलेला वर्तमान काळ सांगू नका, पण माझा भूतकाळ मात्र सांगा. माझा भूतकाळ सांगा. काय भूतकाळ होता? आंधळ्यानं राजानं विचारलं आणि आंधळे बाबांनी सांगितलं, राजा तुझा भूतकाळ फार वाईट होता, तो तू विचारू नये आणि मी तुला सांगू सुद्धा नाही. आता जे विचारू नका म्हटलं, समाजाची रीत आहे महाराज, जे विचारू नका म्हटलं ते हुकम विचारणार, जिकडं पाहू नका म्हटलं तिकडं पाहणार. एका मिनिट सांगतो, आम्ही येता येता आता आलो ना महाराज, त्या ठिकाणी सत्कार समारंभाचा कार्यक्रम होता. गेटवर मी गाडीतून खाली उतरलो आणि खाली उतरल्याबरोबर आत येताना डाव्या हाताला त्या ठिकाणी अगदी रोडला लागून मी एक अशी वस्तू पाहिली. त्या ठिकाणी फक्त तुम्ही कोणच ती पाहायची, कोणच पाहिजे. मी अर्ध्या गाव देऊन सांगतो, अजिबात पाहायची नाही. अशी वस्तू पाहिली की महाराज तशी वस्तू अकोल्या जिल्ह्यात कुणाला दिसणार नाही. आता मला सांगा, तुम्ही कीर्तन झाल्यावर पहिल्यांदा काय पाहणार आहे? जे मी पाहू नका म्हटलं ते पाहणार आहे. महाराज राजाचं ते झालं. राजाने सांगितलं, मी भोगलाय तो भूतकाळ, असू द्या किती वाईट होता तो, सांगा सांगा माझा भूतकाळ काय वाईट होता. आंधळ्या सांगितलं, नको राजा नको सांगायला लाव. नाही आंधळे बाबा सांगावं लागेल. आता आंधळ्याचा नाहीला झाला. सांगितलं, सांगतो राजा, पण माझ्या 3 अटी आहेत. किती अटी आहेत? 3 अटी आहे. माझी पहिली अट, आपला तेवढा भत्ता बंद करायचा नाही, दूध तूप आणि
लाडू 2 टाइम चालू ठेवायचं, मान्य? राजा सांगितलं मान्य. माझी दुसरी अट, मला शिक्षा करायची नाही. आणि माझी तिसरी अट, मी लोकांतात सांगणार नाही, मी एकांतात त्या ठिकाणी सांगेल. जसं एकांतात फायदा म्हातारी घेतला, कीर्तन चालू, कीर्तनात तमो खाल्ली है ना जी, काही घेणं नाही म्हातारी. त्या ठिकाणी चालू कीर्तनात त्याला दणका बुडीनं तंबाखूचा. हा, खात जाऊ नका, ते शेजारच्या हा खा जाऊ नका. अशुद्ध विटाळशीचे खळ विडा भक्षिता तांबूळ. जर कथा कीर्तनात तांबूळ पान जर खाल्लं तर विटाळशीचं खळ खाल्ल्याचं पाप लागत असतं. म्हणून कीर्तनात ते खात जाऊ नका. आता खाल्लं ते खाऊ द्या, उद्यापासून कोण खायचं नाही. विठाल राजा साहेब आंधळे बाबा, मला 3 अटी मान्य. मी लोकांना सांगणार नाही, मान्य. माझा आहार बंद करायचा नाही, मान्य. शिक्षा करायची नाही, मान्य. सांगा आता. सांगितलं राजा सांगतो रे, पण इथं कोण नाही ना, बाहेरचं कोण नाही ना, कोण नाही म्हणे, सगळे आपले वारकरी लोक आहे. सांगू मग? सांगतो राजा, पण जरा छातीवर दगड ठेवा. आणि तुम्ही सुद्धा छातीवर दगड ठेवा, वेगळा अर्थ काढायचा नाही. ठेवला दगड, सांगू राजा? आणि सांगा आंधळे बाबा, सांगू राजा? ऐक राजा, खरंच सांगतो राजा, तो राजाच्या नाही तर आचार्याच्या पोटचा आहे. विठाल तुझा भूतकाळ इतका वाईट आहे की तुझा बाप राजा नसून तुझा बाप कोण आहे? आचारी. आचारी. बरं वाटलं असं ना राजाला, तलवारच काढली. माझा बाप राजा नव्हता, आचारी होता. एका तलवारीशी वेगळं करील. सांगितलं राजा, तुला आधीच सांगितलं होतं की तू मला शिक्षा करायची नाही. आणि जर भरोसा नसेल, विचार तुझ्या आईला. राजा ताड 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 आईच्या खोलीमध्ये गेला. 90 वर्षाची म्हातारी, ए आई, ए आई, खरंच सांग, माझा बाप कोण आहे? माझा बाप कोण आहे? त्या 90 वर्षाच्या म्हातारीने सांगितलं, मेल्या, या वयात तुझ्या डोक्यात कोण घातलं रे? आता या वयात कोण घातलं डोक्यात? कोणी घालू आई, पण खरंच सांग, माझा बाप कोण आहे? आणि मग म्हातारीने सांगायला सुरुवात केली, काही नाही रे बाळा, तुझा जन्म होण्याच्या अगोदर मला 5 पोरं झाली. किती? 5 मुलं झाले. पण ज्ञानोबरायांनी म्हणावं, काही उपजताची मरती, जन्माला आले की मरावं, असे 5ही मेले. मला ज्या लक्षात आलं, माझ्या पोटी येणार बाळ हे जगत नाही. पण काय योगायोग, कर्म धर्म संयोगानं मी आणि आपल्या आचार्याची बायको दोघींना सोबत गर्भधारणा झाली. दोघींना सोबत गर्भधारणा. दोघीच देखील एका दवाखान्यामध्ये बाळांपणासाठी एका दिवशी ऍडमिट झालो. आणि एका दिवशी दोघीनं 2 बाळाला जन्म दिला. मला माहित होतं माझ्या पोटी आलेलं जगत नाही. मग मी तेव्हा त्या काळात डॉक्टरला काही टेबलाच्या खालून सरकवले आणि सांगितलं, डॉक्टर साहेब, आलं तुमच्या ध्यानात? तुमच्या डोक्यात आलं तसं नाही, तुमचे डोके लय लांब गेले. त्या आचार्याच्या पुढचा म्हणल्यावर तिकडे जायचं नाही. असा बदल झाले. आंध राजाच्या लक्षात आलं की हा बदलून मला घेतलेला आहे. पण प्रश्न निर्माण राहिला की आंधळे बाबानं हे ओळखलं तरी कसं? विठाल कसं ओळखलं असेल? सांगितलं, आंधळे बाबा, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, माझा बाप आचारी आहे, पण माझा प्रश्न आहे, हे तुम्ही ओळखलं तरी कसं? त्यावेळेला माझ्या आंधळे बाबा सांगायला सुरुवात केली. राजा, तुला सांगितलं ना की आमच्या गावात दररोज सप्ताह असतो आणि आमच्या सप्ताहामध्ये महाराज ज्ञानेश्वरीचं पारायण असतं. कधी ज्ञानेश्वरीवर प्रवचन असतं, कधी ज्ञानेश्वरीवर भावकथा असते. आणि ती ज्ञानेश्वरीची भावकथा ऐकत असताना त्या कथाकाराच्या मुखातून मी 6 प्रमाणाची कथा ऐकली. आणि त्यामध्ये एक प्रमाण माझ्या लक्षात आलं. त्या प्रमाणाचं नाव आहे अनुमान प्रमाण. आणि त्या अनुमान प्रमाणावर मी ओळखलं. राजा, तू सांग, घोड्याच्या व्यापाऱ्यामध्ये मी तुझे किती पैसे वाचवले? 2 लाख रुपये. सरदार, कमी पडले तुमच्या गुंगी? 2 लाख रुपये वाचवले. राजा, जर तुझे 2 लाख वाचवले, खरं तू राजाच्या पुढचा असता तर हातातली अंगठी काढली असती आणि मला दिली असती. तू देऊन दिलं काय? 2 ग्लास दूध. अरे राजा, हिऱ्याच्या व्यापाऱ्यामध्ये मी तुझे 8 लाख रुपये वाचवले. किती? 8 लाख रुपये वाचवले. तू जर खरं राजा असता तर मला त्या ठिकाणी 4-5 गावं बक्षीस दिले असते. तू देऊन दिलं काय? 2 चमचे
तोप अरे राजा, मोहराच्या व्यापाऱ्यामध्ये मी तुझे कोटी रुपये वाचवले. खरं तू राजाच्या पुढचा असता तर मला अर्ध राज्य बक्षीस दिलं असतं. तू देऊन देऊन दिलं काय? त्या ठिकाणी 2 लाडू. आता तुम्ही सांगा राजा, 2 चमचे तूप, लाडू आणि दूध देणं हे लक्षण राजाचे आहेत का? हे लक्षण कुणाचे? हे लक्ष दूध वाढणं हे लक्षण आचार्याचे का राजाचे? हे आचार्याचे लक्षण आहे. तेव्हाच मी अनुमान प्रमाण काढलं की तुझा बाप राजा नाही, तुझा बाप आचार्य आहे. आणि सगळं मला ज्याच्यामुळं कळालं, महाराज ते संत आणि संताचं चरित्र आहे. विठ्ठल संसारही फलीभूत करायचं असेल तर साधूच्या चरित्राची गरज आहे. त्याच्या पुढे सांगतो दादा, तुम्हा मला ज्या परमार्थावर मार्गक्रमण करायचंय, तो मार्गक्रमण करत असताना आपला योग्य मार्ग निवडायचा असेल तर योग्य मार्ग निवडण्यासाठी संत चरित्राची नितांत गरज आहे. त्याच्या पुढे तिसरं कारण सांगेल, जर साधूचं चरित्र ऐकलं तर महाराज, जर देवाचं चरित्र गायलं तर नुसता देव प्रसन्न होतो, पण साधूचं चरित्र ऐकलं तर साधूही प्रसन्न होतो आणि देवही प्रसन्न होतो. सोपं सांगतो, लेकराचं गुणगान केलं की माय प्रसन्न होत असते, आईचं गुणगान केलं की सून प्रसन्न होत असते, आईचं गुणगान केलं की सून प्रसन्न होत असते, गुरुचं गुणगान केलं की शिष्य प्रसन्न होत असतो, आणि तसं साधूचं गुणगान केलं की देव प्रसन्न होत असतो. काही नाही, आता फिरणारी लोक भटके मुक्तातीतले, त्या ठिकाणी बस काही मिळवायचं असेल फक्त लेकराचं गुणगान करा, महाराज सगळं दूध आपल्याला. पुन्हा गुणगान करायचं आपल्याला. तुमच्याच भागात, मी गावाचं नाव नाही सांगत, आम्ही एकदा भागवत आलो. भागवत अकोला जिल्ह्यातलं भागवत कथा होती, आणि कथा सांगत असताना अशा घरी आमचा मुक्काम होता. म्हणतात बाबा, अशा घरी मुक्काम होता, पाणी मागितलं, बाई म्हणायची हापशावर जा ना. प्यायला पाणी जरी मागितलं काय म्हणायची? हापशावर जा. आता आम्ही सगळे फुकट खायला पडके लोक, पाणी आणून कसं जमायचं? शेजार संशय मत कहो महाराज जमल का? म्हणलं संध्याकाळपर्यंत थांबा, सगळं व्यवस्थित होईल. आणि संध्याकाळी आम्ही कथा संपली आणि एका मंदिरात फिरण्याकरता गेलो. गावातला एक माणूस सोबत घेतला. विचारलं, बाबा आम्ही ज्यांच्या घरात राहतो त्यांचं नाव काय हो? म्हणे सखा पाटील. म्हटलं असं का? बर. म्हटलं त्या ताईचं नाव? म्हणे शांताबाई. म्हटलं बर. त्या शांताबाईचं माहेर? म्हणे अंतरी. बर. त्याच्या बापाचं नाव? म्हणे गंगाराम. म्हणलं त्याच्या मायचं नाव? म्हणे कासाबाई. म्हणलं झालं आपलं काम झालं. आम्ही तिकडून फिरून आलो, आमच्या रूम मध्ये बसलो. माझा फक्त पडदा अडवा होता आणि आमच्या कलाकार सोबत चर्चा सुरू आहे. म्हणलं काय राजा हो बाळू महाराज, आपण त्या अंतरीला होतो, आणि काय त्या गंगाराम पाटला स्वभाव, आणि त्या काय त्या कासामाईचा स्वभाव. लगेच बाईनं पडदा बाजून केला. म्हणे महाराज कुठं होते? म्हटलं अंतरीला होतो. कोणाकडे राहत होते? म्हणलं गंगाराम पाटलाकडे. असं का? ते मग वडील आहे ना. मला आई तुमचा बाप आहे का तू? हो. आणि ती कासाबाई तुमची आई का? म्हणे हो ना बापा. म्हटलं आई लय फिरलो, पण असे मायबाप आयुष्यात पाहिले मी दूध घेताना. मला तेवढ्या करताच तर केलं ना. भानगडी केल्या कशा करता? फक्त तेवढ्या करता. तेवढं गुणगान गालं की जशी आई प्रसन्न होत असते, तसं साधूचं चरित्र गायलं, साधूचं चरित्र ऐकलं की देव प्रसन्न होत असतो. ज्ञानबरा गोड उरिता तेही मज प्राणा बरोते, आवडती मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसते. म्हणून किती भाग्यवान लोक आहे तुम्ही की जर 100 वर्षाच्या नंतर, महाराज मला नक्की माहितीये की या गावातच काय या जिल्ह्यात क्वचित एखादा माणूस सापडला तर सापडला, नाही तर सापडणार नाही की जो श्रीराम महाराजांच्या जन्म सोहळ्याला हजर होता. नाही, सापडणार नाही. परंतु बर द्विशतकपूर्ती सोहळ्याला आपल्यापैकी कोणी राहील की नाही याची अजिबात गॅरंटी नाही. पण आता आम्ही स्वाभिमानानं सांगू की श्रीराम महाराजाच्या पहिल्या शतकपूर्ती सोहळ्याला आम्ही जिवंत होतो, आम्ही हजर होतो. हे आपलं भाग्य, हे भाग्य की आम्ही या सोहळ्याला हजर होतो. ज्ञानोबरायचा समाधी सोहळा आपल्याला पाहता आला नाही, पण जो श्रीराम महाराजाचा सोहळा आपल्या डोळ्याच्या समोर जर होत असेल तर महाराज म्हणतात, तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मी जे, या
माझी लागे हे खरं भाग्य. आणि अशा भाग्य उदयामध्ये दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्या वाट्यावर आलेली आहे. अभंग तुकोबरायचा घेतलेला आहे आणि या अभंगाद्वारे जगद्गुरु श्री संत तुकोबराय भगवान परमात्म्याच्या नामाचा अर्थ सांगता. विठ्ठल मला जाऊ द्या, मी सोपं सोपं करतो. मला सांगा सोपं करतो म्हणजे मला अवघड येत नाही म्हणून सोपं करतो. आपण सगळे वारकरी संप्रदायाचे पाहिकार. वारकरी संप्रदायामध्ये एक मंत्र त्या ठिकाणी परंपरेने चालत आला. कोणता हो? रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र कृष्ण हरी विठ्ठल केशवा. मारा राम कृष्ण हरी मारा 6 आणि पुढचे 6 हा 12 अक्षरी मंत्र आपल्या परंपरेत चालत आला. आपण सगळे जण म्हणतो. मला सांगा बर या नामाचा फायदा मारा म्हणता मुखी नाम हाती मोक्ष. जर मुखामध्ये रामकृष्ण हरी आला तर मोक्ष लगेच मिळतो. मग माझा प्रश्न आहे की आपण हा जप कधीपासून करतो? जाऊ द्या, तुम्हीच मला विचारा. महाराज तुम्ही केव्हापासून सांगता? जर आम्ही अनादी कालापासून सांगत असेल आणि तुम्ही जर बारा वर्षानुवर्षापासून ऐकत असेल तर माझा प्रश्न आहे मोक्ष आमच्या जीवनात मिळाला? उत्तर आहे नाही. मोक्ष मिळाला नाही. मग मंत्र म्हटला नाही का? म्हटला. मग मोक्ष का मिळाला नाही? याचा अर्थ असा आहे महाराज जो मंत्र आम्ही म्हणला तो जसा म्हणायचा तसा सांगितला तसा म्हटला नाही. नामस्मरण करताना कसं नामस्मरण करावं हो? मला वाटतंय ज्ञानेश्वरांनी हरिपाठाचं एक सूत्र सांगितलं. ज्ञानदेव मौन जपमाळांतरी 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 ज्ञानदेव मौन नामस्मरण करताना मौन. आता मौन म्हणजे काय हो? काही बोलले म्हणजे मौन का न बोलले म्हणजे मौन? मौन कशाला म्हणता? मौन बोलणे म्हणजे मौन का न बोलणे म्हणजे मौन? शब्दात हा न बोलणे म्हणजे मौन. उत्तर बरोबर चुकीचं दिलं. उत्तर चुकीचं आहे. पण कसं आहे बरोबर चुकीचं आहे. कारण न बोलणे म्हणजे मौन नाही. तुकोबराय म्हणता बोलणं म्हणजे मौन नाही, न बोलणे म्हणजे मौन नाही. मग मौन या शब्दाचा अर्थ आहे देवाविन काही न बोलणे याचं नाव मौन आहे. जमेल आपल्याला? महाराज शक्य नाही. दुसरं सूत्र सांगितलं जपमाळ अंतरे आणि तिसरं सूत्र आहे धरोनी. महाराज धरणं याचा अर्थ त्याला कळून घेणं. जोपर्यंत ते कळणार नाही तोपर्यंत नामस्मरण करून फायदा अजिबात नाही. कारण कुठलीही गोष्ट जर कळत नसेल तर महाराज ते गतानुगतु के लोके न लोको परमार्थिका केवळ पिछेशी आई आगे दटाई. आमच्याकडे ते कोकिळा व्रत आलं पाहिजे. इकडे आलं तर मावशी कोकिळा व्रत केलं का सगळ्यांना? चांगलं असतात. कोकिळा व्रत आलं आणि माझ्या बायकोनं हट्ट घेतला. बरं मला एकुलती असल्यामुळे तिचा हट्ट पूर्ण भाग
त्यात नवल काय आता एक असल्यामुळे मी एक म्हटलं. हा एकुलती एक आहे त्यामुळे माझी लाडकी आहे. आणि मग तिनं हट्ट घेतला नाही मला कोकिळा व्रत करायचं. म्हटलं हरकत नाही. का बरं कोण कोकिळा व्रत कसं करायचं म्हणे शेजारीने केलं तसं. कसं करायचं शेजारीनं केलं तसं करायचं. बर मी विचारलं हे कसं करायचं शेजारीने केलं तसं. बर का करायचं कान्नू म्हणे का करायचं हे माहित नाही फक्त शेजारीने केलं म्हणून करणं सुरू आहे. खरं तर कोकिळा व्रत हे सुवासिनीनं करावं. तिचा नवरा मरून 40 वर्ष आले तिनं करावं का जी कुमारी तिनं करावं. शास्त्र सांगतं जी कुमारी तिनं ते व्रत करायचंय. आता जिचा नवरा मरून गेला त्या म्हातारीने सुरू केलं. कशामुळं न कळल्या मुळं म्हणजे ते कळलं पाहिजे. मग आमचा जो बीज मंत्र आहे राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा. राम म्हणजे काय कशाला राम म्हणायचो. बर राम हा शब्द मराठी का संस्कृत. राम हा शब्द महाराज दिसायला मराठी आहे खऱ्या अंगाने तो संस्कृत शब्द आहे. राम या शब्दाचा विग्रह जर केला र अधिक आ अधिक म बरोबर राम. र म्हणजे तत् अ म्हणजे अशी आणि म म्हणजे तोम. राम या शब्दाचा अर्थ सांगितला तत्वम अशी. या पदाची प्रचिती ज्या मंत्रानं येते त्याला राम. कशाला म्हणायचं र म्हणजे अ म्हणजे अशी आणि म म्हणजे त्वम. तत्वम अशी या ते तत्व मी आहे या पदाची प्रचिती ज्या मंत्राने येते त्याचं नाव काय राम. बरं याला पुरावा गाथ्यात आहे. राम म्हणता रामची होय शब्द आहे कृष्ण. कृष्ण कशाला म्हणतात कृष्ण. कृष्ण शब्द सुद्धा हा दिसायला मराठी आहे पण असायला संस्कृत आहे. कृष्ण शब्दाला इंग्रजीमध्ये ब्लॅक म्हणतात आणि कृष्ण शब्दाला मराठीत काळा म्हणतात. तुमच्या काळात जुन्या काळात पिक्चर होते कोणते ब्लॅक अँड व्हाईट. हा इंग्रजी शब्द आला त्याला मराठीत नाव काय होतं कृष्ण धवल. कृष्ण धवल. कृष्ण म्हणजे काळा आणि धवल म्हणजे पांढरा. याला ब्लॅक अँड व्हाईट म्हणायचं. महाराज त्या ठिकाणी मग काळा कृष्ण. मग काळा आता मला सांगा योगा किंवा चांगला आहे माझे नाव कृष्णाचं. मग उद्यापासून मला म्हणायचं ओ काळा महाराज जमल का म्हणता येणार. महाराज मग अर्थ चुकीचा आहे का अर्थ चुकीचा नाही मग बरोबर आहे परंतु त्याचा गुह्य अर्थ आपल्याला कळाला नाही. आणि जोपर्यंत ते कळत नाही तोपर्यंत आपलं ते बरं वाटतं. मागच्या वर्षी 23 सप्टेंबर 2025 ते 27 सप्टेंबर 2025 या काळात लोकसभेमध्ये महाराज त्या ठिकाणी अधिवेशन सुरू होतं. आणि त्या अधिवेशनामध्ये भारत देशाचे महामहिम पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी एका शब्दावर वाद घातला होता. आठवतो शब्द कोणाला. त्या शब्दाचं नाव आहे इंडियन. काय शब्द आहे इंडियन. आजपासून आम्ही भारतीय इंडियन म्हणून घेणार नाही. 3 दिवस वाद घातला आणि शेवटी जाहीर केलं की आता आम्ही इंडियन म्हणून घेणार नाही. इंडियन म्हणजे काय होतो इंडियन म्हणजे भारतीय ना. बर हे तुम्ही ऐकलं का वाचलं. मला असं वाटतं 100% फक्त ऐकलंय वाचलं नाही. इंडियन हा शब्द त्या ठिकाणी इंग्लिश मध्ये INDIAN इंडियन या शब्दाचा अर्थ आहे रानटी. भारतीय नाही. तुम्ही डिक्शनरी काढा. मी स्वतः इंग्रजीचा अभ्यासक आहे महाराज माझा विषयच इंग्रजी आहे. इंडियन म्हणजे रानटी जंगली होतंय. म्हणजे इंग्लंडचे लोक कमाल इंडियन आपल्याला वाटायचं वा आम्हाला काय म्हणतात इंडियन म्हणता पण त्याचा अर्थ काय होतो रानटी. जाऊ द्या तिकडे जाऊ द्या. आपल्यातला एक शब्द आहे बुवा. बुवा आहे ना बुवा. बुवा म्हणतात ना बुवा.
मला सांगा, बुवा हा शब्द मराठी की इंग्रजी? बुवा हा शब्द दिसायला मराठी आहे, पण असायला इंग्रजी आहे. BOUA, बुवा या शब्दार्थ अजगर. तुम्ही इंग्रजी काढून पहा. बुवा शब्दार्थ काय? अजगर. अजगर या शब्दार्थ काय? जो आयत खाऊन इळभर झोपेला राहतो त्याला अजगर असं म्हणतात. आता मला सांगा, आता आम्हाला कळालं बुवा म्हणजे अजगर होत. आता उद्या जर म्हणलं काय झालं कृष्णा बुवा, बरं वाटन का त्याचं होबाड फोडा वाटन का? त्याचा काय कळाला आपल्याला? अर्थ कळाला. तस महाराज कृष्ण हा जो शब्द आहे याचा सरळ अर्थ जरी काळा होत असला तरी या शरीरामध्ये अज्ञान अंधकार रूपी महाराज त्या काळ्याचा नाश ज्या मंत्र्यानं होतो त्याला कृष्ण असं म्हणतात. विठ्ठल शब्द हरी. हरी म्हणजे काय? हरी भागवताच्या शेवटच्या श्लोकामध्ये हरी शब्दाचा अर्थ सांगितला. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः. एका वाक्यात सांगतो, क्लेश नाशाय हरयते इति हरिया. क्लेश म्हणजे दुःख, महाराज सगळ्या दुःखाचं जो हरण करतो त्याला काय म्हणतात? हरी असं म्हणतात. राम कृष्ण हरे. तिसरा शब्द विठ्ठल. विठ्ठल म्हणजे काय हो? जगद्गुरु शंकराचार्यांनी महाराज विठ्ठल या शब्दाचा अर्थ करताना फार गोड केला. विकारो विधाताय ठकारो नीलकंठाय लकारो लक्ष्मीकांताय इति नाम विधीयते विठ्ठल. विठ्ठल कसं म्हणतात? वि म्हणजे विधाता, ध म्हणजे महादेव नीलकंठ आणि ल म्हणजे विष्णू. महाराज या तिन्ही देवाची अनुभूती ज्या मंत्राने येते त्याला विठ्ठल असं म्हणतात. विठ्ठल आणि आपल्या मंत्रातील शेवटचं अक्षर आहे केशव. केशव म्हणजे काय? महाराज केशव या शब्दार्थ काय हो? भागवतामध्ये केशव या शब्दाची फार गोड व्याख्या आली. त्या ठिकाणी ज्यावेळेला कंस मामानं कृष्ण परमात्म्याला मारण्याकरता केशी नावाचा दैत्य पाठवला. हा केशी नावाचा दैत्य घोड्याच्या रूपात आला. माझ्या भगवान परमात्मे शेपटीला धरलं, गरगर फिरून खाली आपटवलं आणि केशी नावाच्या दैत्याचा वध केला. नारद प्रगट झाले आणि नारदांनी त्याला सांगितलं, देवा हे कृष्णा, आज तू केशी नावाचा दैत्याचा वध केला म्हणून आजपासून तुला लोक केशव म्हणतात. ही भागवताची व्याख्या. आणि नामदेव रायांनी त्या ठिकाणी केशव या शब्दाची व्याख्या करताना गोड प्रमाण सांगितलं. पहा, नामदेव राय म्हणतात त्या ठिकाणी नामा म्हणे बोधी क्लेशात 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 भगवान केशव भक्त स्वामी ते भगवान केशव भक्त स्वामी ते स्वामी ते केशव 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 मनोनी केशव अधिरे भगवानी केशव 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 नामा म्हणे वधी क्लेशाते म्हणून केशव म्हणती स्वामी ते. क्लेश क्लेश म्हणजे दुःख. या सगळ्या दुःखाचा नाश करतो म्हणून त्याला केशव असं म्हणतात. तसं दररोज आपण मध्यंतरी महाराज या नामाचे एवढं मोठं सामर्थ्य त्या ठिकाणी देहूकरांनी महाराज भंडाऱ्या डोंगरावर एक नाम सप्ताह केला होता. मला वाटतं 2006-07 मधली गोष्ट म्हणणार बाबा. 6-7 मध्ये तो सप्ताह केला होता आणि त्या सप्ताहाचं वैशिष्ट्य असं होतं
की ज्याला हरिपाठ करायचा त्यानं वेगळं व्हायचं आणि हरिपाठ म्हणायचं. वेगळं व्हायचंय म्हणजे बाजून जायचं, हरिपाठ म्हणायचा. ज्याला काकडा घ्यायचा त्यानं बाजून जायचं, काकडा म्हणायचा. ज्याला कीर्तन करायचं त्यानं बाजून जायचं आणि कीर्तन करायचं. मग करायचं काय, सगळ्यांना एकच काम करायचं, विठोबा रुक्माई या मंत्राचा अखंड जप करायचा सारखा 7 दिवस, दुसरं काहीच नाही, फक्त विठोबा रुक्माई, विठोबा रुक्माई. आणि विठोबा रुक्माईचा जप सुरू झाला आणि भंडाऱ्या डोंगराच्या दक्षिण दिशेला महाराज त्या ठिकाणी पाजर फुटला, तिथं गंगा प्रकट झाली. नामाचं सामर्थ्य, कशा सामर्थ्य, हे नामाचं सामर्थ्य. मग ज्या विठोबाच्या नामामध्ये एवढं मोठं सामर्थ्य, महाराज त्या नामाचा अर्थ तरी काय, अभंगाच्या पहिल्याच्या विता केला ठोबा, 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 मनोनी नाम विठोबा, मनोनी नाम विठोबा, मनोनी नाम विठोबा, मनोनी नाम, मनोनी नाम विठोबा, कारणे ना जाणे नाव, कारणे ना जाणे नाव, कारणे ना जाचे 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 नाव. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विचा केला ठोबा, मनोनी नाव तो विठोबा, मनोनी नाव तो विठोबा, विठोबा नाव मनोनी का, विचा ठोबा केला. मग विचा ठोबा, वी म्हणजे काय आणि ठोबा म्हणजे काय, परपडार्थ सांगतो बरं का. जर मराठी शब्दकोश आपल्याकडे असेल नसेल तर आणा आणि मुद्दाम काढा. वी या शब्दाचे मराठी शास्त्रामध्ये 6 अर्थ सांगितले. वी या शब्दाचा पहिला अर्थ सांगितला गती. वी शब्दार्थ पहिला काय सांगितला, गती. वी या शब्दाचा दुसरा अर्थ सांगितला मती. वी या शब्दाचा तिसरा अर्थ सांगितला महाराज अज्ञान. वी या शब्दाचा चौथा अर्थ सांगितला महाराज ध्यान. वी या शब्दाचा 5वा अर्थ सांगितला महाराज त्या ठिकाणी प्रगती. आणि वी या शब्दाचा 6वा अर्थ सांगितला अधोगती. विठ्ठल आणि पुढे महाराज त्या ठिकाणी शब्द ठोबा. ठोबा म्हणजे काय महाराज, मी जिल्हा परिषद शाळेत शिकत होतो बरं का. अगदी 4थ्या-5व्या वर्गापर्यंत जिल्हा परिषद शाळा आमच्या 7व्या वर्गापर्यंत होती, शिकत होतो. आणि एखाद्या वेळेला हा शब्द तुम्ही सगळ्यांनी ऐकलेला आहे, ज्या वेळेला गुरुजीनं एक गोष्ट 100 वेळेला सांगून विद्यार्थ्याच्या लक्षात जर येत नसेल तर गुरुजीच्या मुखातून एक शब्द मुखातून सहज प्रकट व्हायचा, एक ठोंबी
ठोंब्या इकडे म्हणायचे का? हा काय शब्द यायचा? ठोंब्या ठोंब्या. ठोंब्या म्हणजे काय हो? ज्याला सांगूनही कळत नाही त्याला काय म्हणतात? ठोंब्या म्हणतात. म्हणजे ठोंबा याचा अपभ्रंश झाला आणि शब्द काय झाला? ठोंबा. जसं बहुगुण अपभ्रंश झाला, शब्द काय झाला? भगुण. त्या ठिकाणी अपभ्रंश झाला. तसं ठोबा म्हणजे त्याला काही सांगूनही ज्याला कळत नाही, ज्याला काहीच कळत नाही त्याला काय म्हणतात? ठोबा असं म्हणतात. मग वी या शब्दाचा पहिला अर्थ मी सांगितला पक्षीराज. महाराज पक्षीराजाला न कळणं सारखं करणं हे जो करतो त्याला विठोबा असं म्हणतात. मग पक्षीराज कोण? शाळेतला पक्षीराज वेगळा आणि आमच्यातला परीक्षीराज वेगळा. शाळेतला पक्षीराज मोर आहे आणि आमच्यातला पक्षीराज गरुड आहे. आमच्यातला पक्षीराज कोण आहे? गरुड. गरुड. आता गरुड म्हणजे वी म्हणजे गरुड आणि ठोबा म्हणजे न कळणं. या गरुडाला न कळण्यासारखा करतो त्याला विठोबा असं म्हणतात. आता सरळ अर्थ केला कळेल का होय? ते कळणार नाही. मग जरा थोडस बारीक चिंतन करा. महाराज त्या पक्षीराज असणाऱ्या गरुडाला एक अहंकार झाला होता. काय झाला होता? कथा डोळ्या पुढे आणा. अहंकार झाला होता की माझ्याशिवाय असेल देवाचा देव, असेल देवाचा देव, पण आपल्याशिवाय त्याची काडी सुद्धा हलत नाही. हा अहंकार त्याला झाला होता आणि हा अहंकार नष्ट करण्यासाठी महाराज त्या ठिकाणी देवानं एक शहाणा माणूस बोलावला होता. शहाणा. कारण अहंकार फक्त शहाण्याला गमावता येतो. शहाणा कशाला म्हणतात? आपल्यातला शहाणा वेगळा आणि शास्त्रातला शहाणा वेगळा. एक मावशी म्हणे महाराज पाहणं एखादी नवरी तिकडं त्याला काय करतो पोरगा? लय शहाणा आहे म्हणे महाराज. म्हणलं काय करतो शहाणा? म्हणजे इतका शहाणा आहे 24 तास वावरात राब काम करतो, शेतात राबतो, 24 तास शेतात राहतो. आता तुम्ही सांगा 24 तास शेतात राहणारा हा शहाणा आहे का रानबोके आहे? मला तो वाटत रोही म्हणाव. 24 तास शेतात राहणारा कोणाच्या धर्म कार्यात नाही, समाज कार्यात नाही, सुखात नाही, दुःखात नाही, त्याला रोही म्हणा. रोही. त्याला त्या ठिकाणी शहाणा म्हणू नका. एक मावशी तर तुमची देत आहेत आल्याबरोबर भेटले. सांगितलं महाराज पाहणे एखादी नवरी. काय करतो पोरगा? लय शहाणा आहे म्हणे. किती शहाणा आहे? 2 दिवस झाले मी सप्ताह सुरू होऊन, पण त्याने तिकडे जाऊन नाही पाहिला. शहाणा आहे का? याला शहाणा म्हणाव का? याला शहाणा म्हणू नका. मग शहाणा कुणाला म्हणतात? तुकोबा आहे त्याची व्याख्या सांगतात. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा अनेक डोळे माझे हो पंडित शहाणा. जाणे भक्तीचा जिव्हाळा भक्तीचा जिव्हाळा शिवे दावीला सकळा. याची सुरुवात आहे होऊनी वैष्णव जो का निंदी सदाशिव तयाचे न पहावे वदन मूर्खाहुनी मूर्ख पूर्ण. भक्तीचा जिव्हाळा शिवे दावीला सकळा. एक शहाणा महादेव आणि दुसरा शहाणा नामदेवराय सांगितला. खेळिया माझी हनुम्या शहाणा न पडे काम व्यसनी रे. कामच नाही ते क्रोधचे कैसा ते कैसे भांडण रे. रामगडाची आवडी मोठी म्हणून लंके पेने रे. ऐक खेळिया तुझ सांगतो जाणून खेळ. हनुम्या त्या हनुमंतरायाला बोलावलं आणि गरुडाच्या ठिकाणी निर्माण झालेल्या अहंकाराला शून्य करून ठेवलं, न कळत करून ठेवलं. हे ज्यानं करून ठेवलं त्याचं नाव. दुसरा वी या शब्दाचा अर्थ सांगितला मी गती. या सगळ्या जगामध्ये मारा गतिवान कोण असेल तर त्याचं नाव वारवे. मारा वाऱ्यासारखा गतिमान जगात दुसरं
कोणी नाही, परंतु हा वारा देखील महाराज ज्याच्या सत्तेशिवाय हलू शकत नाही. ज्ञानोबराची गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणं सुरुवात प्रभव प्रलय स्थानम निदानम बीजम व्ययम. या श्लोकाच्या वया काढा. म्या बोलविल्या विदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या ज्ञान हले. जो सर्व जगाते चालका समुद्रे रेखा नोलांडावी, पर्वते बैसका न सांडावी, पृथ्वी या भूते व्हावे, हे आज्ञा माझे. महाराज झाडाचे पान हाले ज्याची, तुझी सत्य मनाची बोले, तुझी सत्य मनाची बोले, तुझी सत्य मनाची बोले, तुझी सत्य मनाची बोले. ठोबा म्हणून विचा केला ठोबा. दोन अर्थ सांगितले. तिसरा मी सांगितला वी म्हणजे मती. मती म्हणजे का बुद्धी. माझ्या बुद्धीला जो कळत नाही त्याचं नाव काय विठोबा. मला वाटतंय ज्ञानोबराचं गोड अभंग आहे बुधवारचा. कानडाओ विठ्ठलो कर्नाटको तेने मजला बेला बेदो. करनावो विठ्ठलो कानडावो विठ्ठलो. कानडा म्हणजे ते आत्ताच आमच्या गावातले जोडप रामेश्वरचं धाम करून आलं. आणि धाम करून आल्याच्या नंतर आमची भेट झाली आणि त्या सांगितलं महाराज आम्ही जिथून विठोबा आला त्या गावाला जाऊन आलो. विठोबा ज्या गावाहून आला त्या गावात जाऊन म्हणलं द्वारकेला का? ते नाही कर्नाटक मध्ये. कर्नाटकचा आणि विठोबाचा काय संबंध आहे? नाही गात्यात प्रमाणे म्हणे कानडा ओ विठ्ठलू कर्णा टकू. अरे मला बापा कानडा या शब्दाचा अर्थ बुद्धी आणि कर्नाटकू म्हणजे चालत नाही. बुद्धी ज्याच्या पुढे काम करत नाही त्याला कानडा म्हणतात. तो कानडा नाही. हा म्हणजे बुद्धी काम करत नाही. लावा डोकं एका मिनिटा करता. त्या ठिकाणी काय झालं सकाळची वेळ होती आणि कृष्णाने रडायला सुरुवात केली. यशोदा सांगितलं काय रडतो रे बाळा? काय झालं रडायला तुला? सांगितलं आई बघ बर म्हणे 10:30 वाजले. किती भूक लागली? सकाळचे जसं किती भूक लागली मला. यशोदेने विचार केला खरंच बाई की आज मी विसरले. बर दररोज याला खा खा म्हणायची पण हा खात नव्हता. बुद्धी पहा बुद्धी ज्याच्या सत्ते पुढे काम करत नाही त्याला विठोबा का म्हणतात ते सांगतो ऐका. शेवटी दिवाळी सण झाला होता. मारा ताटभर पदार्थ यशोदेनं ताटात वाढले आणि कृष्णाच्या पुढे ठेवले. कृष्णानं ताटातले पदार्थ पाहिले आणि महाराज जोर जोर रडायला सुरुवात केली. यशो विचारलं काय झालं बोंबलायला आता? काय झालं म्हणजे एवढे पदार्थ मी एक तोंड मला कसं खाऊ ये म्हणे. मग हे सगळे मला एकत्रित करून पाहिजे. बालट सगळे एकत्रित करून पाहिजे. यशोदे सांगितलं अरे कृष्णा कढीची आणि बासुंदीची चव वेगळी आहे. सांगितलं मी चवीसाठी खात नाही. मुकाटे एकत्रित करून दे. लेकराचं वाटतं. यशोदेनं ते सगळे एकत्रित केलं आणि एकत्रित करून तो काला कृष्णाच्या समोर ताट आलं. आता तर त्यानं गडबडा लोळणं सुरू केलं. कृष्णानं गडबड लोळणं सुरू. आता काय झालं बोंबलायला? काय झालं म्हणजे मला पहिलं जसं होतं तसं करून दे. लावा डोकं. काढा बासुंदी ती कडी लागण डोकं चालतं आपलं डोकं. अजिबात डोकं चालत नाही. पण यशोदेचं चाललं. यशोदेने सांगितलं कृष्णा हे एकत्रित कोण करायला लावलं? पण मी करायला लावलं. आता तूच वेगवेगळं करून दाखव.
असं का टाक पदर त्याच्यावर. महाराज यशोदेनं त्या ताटावर पदर टाकला आणि माझ्या परमात्म्यानं काय ओम क्लीम धीम भट स्वा काय मंत्र म्हणायचा तो मंत्र म्हटला. काढ म्हणे. काढ म्हणणं पदर काढणं आणि कडी कडीचे वाटी जाणं. लावा डोकं. आपली बुद्धी ज्याच्या पुढं चालत नाही म्हणून महाराज वी म्हणजे मती आणि मती देखील ज्याच्या पुढं काहीच कळू शकत नाही महाराज त्याचं नाव विठोबा विठ्ठल. शब्दार्थ ज्ञान. महाराज मी सांगितलं वी शब्दार्थ एक ज्ञान सांगितलं. महाराज ज्ञान वाण्याला तो कळत नाही मग तो कळतो कोणाला हो नाथबाबा सांगतात हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी. अभिमानी यशी विशेषण लगे अज्ञाना पाठी सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटे नाचवी म्हणजे ज्ञानालाही तो कळत नाही मग तो कळतो कुणाला हो महाराज तुकोबऱ्याचे तुकोबऱ्या गोड प्रमाणे खट नट यावे शुद्ध होऊन जावे दौंडे पेटे व्हावे सोखा मेळा खटया नटया मारा कोणी या कसाही या या सगळ्याला जवळ करतो तो विठोबा आहे. मग एवढं जर त्याचं महत्वपूर्ण नाम असेल महाराज त्याचं का नाव घेत नाही अभंगाच्या दुसऱ्या त्याचे नाव पुढं म्हणता काय वेदाशी नाही ठावे मग वेदाला हे ठाव आहे कशावरून याला काय पुरावा सगळ्याच्या पाठात पुरावा आहे आपण दररोज म्हणतो चौवेदुदान साई शास्त्र कारण 18 हे पुराण 4 वेद जर त्याचं गुणगान करत असतील तर कारेने ना त्याचे नाव काय वेदाशी नाही ठाव आणखी पुरावा समारा म्हणता किती
महत्वपूर्ण नाव आहे. शेष स्तुती प्रवर्ताला जीवा चिरोनी पलंग झाला. महाराज शेष याची स्तुती करता करता प्रवर्ताला म्हणजे काय झाला, महाराज थकला. आपण मोठे नाथाच्या पारिपाठामध्ये सहस्र मुखाचा वर्णिता भागला ते गुह्य तुझला प्राप्त कैसे. त्या ठिकाणी वेद जाणू गेला पुढे मौनावला ते गुह्य तुझला प्राप्त कैसे. महाराजांचा सहस्र मुखाचा त्या ठिकाणी असणारा शेष परमात्मा ज्याचं अखंड स्तुती करत असेल. महाराज जो भगवान परमात्माचा पलंग झालेला आहे, जर शेष नारायण जर स्तुती करत असेल तर कार्याने ना त्याचे नाव काय वेदाशी नाही ठाव. महाराज शेवटच्या चरणामध्ये त्याचं वैशिष्ट्य सांगतात की ज्या सगळ्या जगावर ज्या काळाची सत्ता आहे त्याच्यावर त्याची सत्ता आहे अभंगाच्या शेवट. तुका म्हणे सत्ता, तुका म्हणे सत्ता, तुका म्हणे सत्ता, तुका म्हणे सत्ता.
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली इथून पुढे आणखी एक घंटा तुका म्हणे सत्ता ज्याची काळाची आहे माता मारा काळाची जगावर सत्ता आहे पण काळावर ज्याची सत्ता आहे तो विठोबा आहे म्हणून मारा होता कार्य नेना त्याचे नाव किती मोठी सत्ता आहे मारा आपण अनेक पुरावे गाथ्याच्या ज्ञानोबराच्या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सगळ्यांनी पाहिले परंतु मला असं वाटतंय की मागच्याचे अनुभव सांगितल्यापेक्षा कधीतरी आपले सुद्धा पाहिले पाहिजे 2 वर्ष अगोदर मी याच ठिकाणी कीर्तना करता आलो होतो 2 वर्ष 3 वर्ष आणि मी गाये नाचे वाहे टाळी साधन कली उत्तम आहे हा अभंग कीर्तना करता घेतला होता कीर्तन पार पडलं आम्ही इथून निघालो आणि काळावर त्याची सत्ता कशी पहा आम्ही निघालो तुमचा रस्ता खराब होता आणि कुठं तरी महाराज दगड बोल्डर उडालं आणि गाडीच्या चेंबरला थाडलं आणि चेंबरला थोडी तडा गेली आणि त्यातून ऑइल लिकेज व्हायला सुरुवात झाली ऑइल हळूहळू जात आम्ही सस्तीपर्यंत पोहोचलो आणि सस्तीवर पोहोचलो आणि गाडीमध्ये धोक्याचा सिग्नल लाईट आला मी लगेच ड्रायव्हर सोबत विष्णू महाराजकडे सोबत होते त्या सांगितलं मला गाडीत लाईट लागला तितक्या रात्री मेकॅनिकली फोन लावला म्हटलं का अशाना झालं त्या सांगितलं गाडीचं ऑइल खलास झालं आता तुम्ही थांबा तिथं थांबा आता गाडी चालवू नका आता काय करायचं मला सकाळी पाडळी शिंदे तिथं कथा सुरू होती कथेला जाणं गरजेचं होतं आता रात्री थांबता येत नाही मी बाबांना फोन लावला सांगितलं कुठं आहात मग म्हटलं इथे येते या सांगितलं गाडी पाठवू का म्हटलं 10 मिनिट थांबा त्या ठिकाणी नंतर पाहू आपण काय करायचं आम्ही खाली उतरलो गाडीच्या खाली उतरलो आणि कानावर वाघ्या मुरळीच्या भजनाचा आवाज आला बाप्पू सोबत होते आम्ही त्या आवाजाच्या दिशेने गेलो बरं तिथं गंमत अशी बाबा वाघ्या पेल मुरळी पेल ज्यानं ठेवली तेव पेल ज्याच्यासाठी ठेवेल तो पेल सगळे तर वाघ्या मुरळी ज्यानं ठेवलं होता तो बी ज्याच्यासाठी ठेवलं होता सगळे पेल पण ती माय मात्र पेल नव्हती त्या मायनं आम्हाला पाहिलं सांगितलं का कुठं असता पाणी दिलं चहा दिला आणि मग आम्ही सगळी घटना सांगितली तिने सांगितलं अजिबात काळजी करू नका त्या पोरगा शेतात गेला त्या ठिकाणी ट्रॅक्टरचं ऑइल काढलं आणि आम्हाला ऑइल आणून दिलं आम्ही गाडीमध्ये ऑइल टाकलं आणि आम्ही रस्त्याला त्या ठिकाणी लागलो परंतु गाडीच्या त्या चेंबरला चिरा तडायला होती ऑइल पूर्ण होतं बस 5 ते 10 किलोमीटर पर्यंत गाडी गेली पुन्हा ऑइल खलास झालं पुन्हा लाईट लागला आता आम्ही महाराज त्या ठिकाणी काय ते चांदणीच्या समोर गेलो होतो मला वाटतंय आंधुड काय ते काय काय उमरा आणि याच्या मधात त्या जंगलात उभी होतो आणि मग विचार केला आता कसं करायचं काय करता येणार आपल्याला रात्रीची वेळ आहे 12:30 वाजले या रस्त्यानं भेटला तर आता फक्त भेटला तर चोर भेटेल एखादा साधू तर आपल्याला भेटणार नाही परंतु मी नारदाच्या गादीवर सांगतो महाराज आम्ही गाडीतून खाली उतरणं आणि आमचा बाप तिथं ऑइल घेऊन येणं काही संबंध नाही 5 लिटर ऑइल आम्हाला त्या माणसानं तिथं आणून दिलं आम्ही 5 लिटर ऑइल गाडीत टाकलं पुन्हा 5 किलोमीटर गेलो उंबरा सोडला बस एक फरलांग भर आम्ही पुढे गेलो पुन्हा गाडीतलं ऑइल संपलं आम्ही गाडीतून खाली उतरणं आणि एक माणूस पुन्हा ऑइल घेऊन येलो असं करत आम्ही 5:30 वाजता महाराज देळगाव साखर शावर त्या ठिकाणी पोहोचलो तिथपर्यंत पोहोचू सर 4 वेळेला महाराज जिथं ऑइल संपत होतं तिथं महाराज त्या ठिकाणी कोणीतरी माणूस ऑइल घेऊन येत होता माझा प्रश्न असा आहे खरंच सांगा ऑइल घेऊन येणारा माझा सासरा होता का मेवणा होता कोण होता हे होतो कोण महाराज कोणीच नव्हतं तर हा ब्रह्मांडाचा नायक तो परमात्मा होता मी नक्की सांगेल ज्यावेळेला इथं कीर्तन करून गेलो आणि कीर्तन केल्याच्या नंतर माझी खेसियत आहे म्हणजे मला एक सवय मी कीर्तनाला आलो की पहिल्यानं महाराज त्या ठिकाणी देवाच्या जिथं कीर्तन असेल आपलं पहिल्यानं त्या देवाच्या पाया पडायचं मी देवाच्या पाया कशा करता पडतो मी गजानन महाराजांच्या पाया पडलो आणि गजानन महाराजांनी विचारलं मी तिघस्ता अभंग कोणता घेतला होता
विचारलं आणि त्यांनी मला सांगितलं तू हा अभंग घेतला होता. हे मी त्यांना विचारत असतो आणि जाताना त्याच्या कानात सांगत असतो हा अभंग बर का. आता मी चाललो, इथून पुढे सांभाळायचं काम तुमचं. आणि मी नारदाच्या गाव देऊन सांगतो तोच भगवान परमात्मा महाराज, तेच संत, तेच दौलत बाबा, तेच सखाराम महाराज, तेच श्रीराम महाराज, तेच गजानन महाराज. महाराज कुणाच्या तरी रूपाने येऊन महाराज त्या ठिकाणी तुमच्या माझ्यावर येणारा जो काळ आहे या काळावर मात करून सहज आपले नाव हे पहिलं तेराला नेत असतात. म्हणून ही संत कृपा ही देवाची कृपा आहे. मला हे म्हणायचंय की सगळ्या काळावर, काळाची काळावर देखील दडदड दडदड दुडदुड दुडदुड बाई सुटला कळे काळा शिवनाम शीतळ मुखी रे. मला वाटते सावता महाराजांचे एक अभंग आहे, नामाची या बळे न भिवू सर्वथा कळी काळाची माथा वैकुंठीचा देव आणू या कीर्तने विठ्ठल गाऊनी नाचू रंगी. की या सगळ्या जगावर जरी काळाची सत्ता असली तरी महाराज ज्या भगवान परमात्मे आपण दास झालो की आपण देखील महाराज जगा काळ खाय आम्ही माथा काळावर विजय मिळण्यास सामर्थ्य ते आपल्या येत असतं. आणि तेच यावं याच्याच करता महाराज सगळा खटाट उभे. नाही तर श्रीराम महाराजाचा शताब्दी सोहळा आपण साजरा करावा असं त्या ठिकाणी ना भांडाल बाबाला पत्र आलं ना तुमच्या गावात सरपंच आले, उपसरपंच पत्र आलं, काही निरोप आला नाही. मग सांगितलं कोण महाराज? कोणच सांगितलं नाही. पण केअर करायला लावलं कोण? महाराज गजानन महाराजांना. त्यांनी सांगितलं की हे तुम्ही केलं पाहिजे आणि हे आपण करत राहणं. महाराजांनी अगोदर सांगितलं की संत आणि संतांचं चरित्र जर जीवनामध्ये जर आलं तर जीवनाचा संसार आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी फलभूत होत असतात. आणि त्याच हीच आपण समर्थ सद्गुरू श्री संत गजानन महाराजांच्या चरणी, माझे सद्गुरू श्री समर्थ श्री संत दौलत बाबांच्या चरणी, त्या ठिकाणी श्री संत सखाराम बाबांच्या चरणी, त्या ठिकाणी आईसाहेब मुक्ताईंच्या चरणी महाराज एक नवल वाटलं. मला ते माहित नव्हतं, मी हजर होतो पण मला सगळं चरित्र माहित नव्हतं. त्या ठिकाणी वसुदेव बाबांची जी मूर्ती आहे पलीकडची हे मला माहित नव्हतं. महाराज त्या ठिकाणी त्यांनी देह पंढरीमध्ये ठेवला ते सगळं चरित्र माहित होतं. पण ज्या वेळेला आम्ही आता ते काय भैरववाडी काय वारी भैरव नाही का, हा तिथं गेलो आणि तिथं गेल्यानंतर कळालं की महाराज जगाच्या पाठीवर अशाही एक महात्मा आहे की ज्यानं त्या ठिकाणी आयुष्यभर परमार्थ करावा. महाराज त्या ठिकाणी कुठंतरी झोळी घ्यावी, कुठंतरी महाराज झोळी घ्यावी, कुठंतरी देवासाठी घेऊन जोग हा जोग मागावा आणि सगळं साहेब संपत्ती मिळवावी आणि मृत्यूच्या अगोदर सगळी संपत्ती दान करणारा महात्मा. सगळं दान करून टाकलं, काही ठेवलं नाही. ना शिष्याचा विचार ना कोणाचा विचार, काहीच विचार केला नाही. महाराज सामर्थ्य ज्यांच्यात असतं ते संत आहे. आणि अशा साधूची सेवा जर तुमच्या माझ्या घडत असेल तर मी सांगितलं तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मी याची लागी. म्हणून अशी सेवा त्या ठिकाणी जन्मोजन्मी तुमच्या माझ्या घडत राहो की भगवंताच्या चरणी प्रार्थना करू. केली तशी करविली कटकट वा कुडिका नीट देवदाने मित वनात अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी तुझ्या आठविले नाही कधी वाचे कृपा निधी माय बापा किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी निले येत माझे जी उरले पायकोन झालेली सेवा. पुन्हा एकदा समस्त गजानन बाबांच्या चरणी महाराज सगळे आयोजक अन्नदाते 7 दिवसामध्ये जे जे अन्नदान करणार आहे त्या अन्नदात्यांच्या चरणी, जे कोणी या धर्म कार्याला मदत करतं त्यांच्या चरणी उपस्थित संपूर्ण गायक वादक त्या ठिकाणी आमचे विनोद दादा, आमचे दादा त्या ठिकाणी दोन्ही मृदंगाचार्य. खरं तर या पोराकडे असं पाहिलं कारण बाबा हा तुम्हाला वाजवायला आमच्या गावात कारण 7व्या वर्गात होता, 6व्या-7व्या वर्गात असेल त्या ठिकाणी विठ्ठल बाबांच्या संस्थेत शिकत होता आणि त्या लहान लहान मुलासोबत आमच्या गावात आला होता. काय नाही महाराज या पत्रावर त्या पत्रा उड्या मार, त्या ठिकाणी हे मवळं होलो ते मवळं होलो, एक माणूस याच्या ताब्यात होता त्या ठिकाणी असं वाटलंही नव्हतं. परंतु महाराज तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम साधूची सेवा घडली आणि त्याचं फळ काय असतं तरी फळ आहे. महाराज त्या ठिकाणी पत्रा उड्या मारणारा पोरगा आज जर त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या वादकाच्या समोर वाजवत असेल याच्यापेक्षा काय कमी पाहिजे. ही खरी कमाई. म्हणून सुंदर दोन्ही मृदंगाचार्य सगळे टाळकरी आमचे विनेकरी बाबा सोबदार आणि तुम्ही सगळ्या मायावचरणे पुन्हा एकदा नतमस्तक होतो आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. ओम नमो श्री गजानना सद्गुरु स्वामी गजानना जय जय स्वामी गजानना.
पराशमा